ते पाठवा कोणी आणि मग आम्हाला निर्णय घ्यायला सोपं जाईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुरातील कार्यालयात दिवाळी मिलनाच्या नावाखाली वाजले की बारा ही लावणी सादर करण्यात आली. पक्ष कार्यालयात सादर केलेल्या या लावणीला उपस्थित शहराध्यक्ष, इतर पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत दाद देखील दिली. मात्र या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर दिवाळीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी संधी दिल्याचं स्पष्टीकरण हे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिलंय. तसंच लावणी सादर करणारी महिला पक्षाचे पदाधिकारी असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. मात्र या प्रकरणावरून प्रफुल्ल पटेल यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय. आमच्यामध्ये पक्ष कार्यालयामध्ये ती जी मी लावणी सादर केली ती शिल्पा शाहीर ही आमच्या महिला ग्रुपची व्हाईस प्रेसिडेंट आहे व अनेक जे आर्टिस्ट आमच्या पक्षामध्ये आहेत त्यांनी आपापल्या कला सादर केल्या त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये जे कलागुण आहे त्यांनी आमच्या लोकांसमोर सादर करावे व आपल्या महाराष्ट्राची लावणी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं हे आहे, मुख्यमंत्र्यांच्या सामोरी लावणी होते. असं वावगं असं मलाही अनेक फोन आले वावगं असं काहीच नाही, फक्त पाहणारी नजर कशी आहे ते महत्त्वाचं आहे असं मला सांगायचं वाटतंय. दरम्यान लावणी सादर करणाऱ्या शिल्पा शाहीर यांनी स्पष्टीकरण दिलंय. लावणी कलावंत असल्यानं पक्षाच्या कार्यक्रमात लावणी सादर केल्याचं शिल्पा यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल होतो आहे. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणं बोलवाना, रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्या कारणाने माझी मैत्रीण रेखाताई चरडे आणि सुनीता एरणेताई यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोहोचले. राष्ट्रवादी कार्यालयातील लावणी नृत्य प्रकरणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर यांच्याकडे खुलासा मागवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये झालेल्या लावणी नृत्याच्या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा ही मलिन होते. या प्रकरणी नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी 7 दिवसांच्या खुलासा देण्याची सूचना ही तटकर यांनी दिली आहे. नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील लावणी संदर्भातील व्हिडिओवरून वाद निर्माण झाला. त्यावरती पक्षाच्या नागपूर शहर महिला अध्यक्षा सुनीता येरणेंनी बातमी चुकीची दाखवली जात असल्याचा अजब दावा केलाय. हा व्हिडिओ चुकीच्या अर्थाने प्रसारित केलेला असून दिवाळीनिमित्त दिवाळी मिलन कार्यक्रम असल्यानं सर्वांनी कौटुंबिक आणि मनोरंजनाच्या निमित्तानं डान्स केला होता असं येरणेंनी म्हटलंय. पुढे बोलताना व्हायरल व्हिडिओमधील महिला नृत्यांगना लावणी सम्राट असून ती पक्षाची पदाधिकारी असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता. आज दिवाळी मिलन म्हणजे असं मिलनचा कार्यक्रम असते आणि कारण आमचा एवढा सुंदर कार्यक्रम केला की आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो. ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल दाखवण्यात आलं. पण तिथं आमचं पूर्ण परिवार होतं. परिवाराच्या समोर काय आपण आपल्या कला दाखवू शकत नाही? हे काही चूक आहे? दरम्यान जुन्या राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांच्या समोरच लावणीचे कार्यक्रम झाल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलेलं आहे. सुप्रिया सुळे विसरल्या असतील. ज्यावेळी ज्यावेळी राष्ट्रवादीचं जुनं कार्यालय होतं त्या ठिकाणी सुद्धा लावणीचे कार्यक्रम झालेले होते आणि त्यामुळे कार्यक्रमांमध्ये लावणी होणं यात काही नवीन नसून शरद पवारांसमोर कोणी लावणी केली हे देखील माहिती असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलंय. सुप्रिया सुळे विसरल्या असतील. ज्या वेळेला जुनं राष्ट्रवादी कार्यालय होतं त्या ठिकाणी सुद्धा लावणीचे कार्यक्रम झाले. त्याला तर पवार साहेब स्वतः होते हजर. मी साक्षीदार आहे त्याची. मग त्याच्यामध्ये नवीन काय आहे? कोणी लावणी केली त्या कार्यकर्तीचं नाव पण मला माहिती आहे. मीच काय, कित्येक लोक होते आणि मी एकटी नव्हती, खूप कार्यकर्ते होते. स्वतः साहेब सुद्धा होते आणि सगळेच जण तिकडे होते. त्याच्यामुळे नवीन नाही आहे काही की पहिल्यांदाच होतंय किंवा इकडे होतंय आणि तिकडे होत नाही, अशातला काही भाग नाही. तुम्ही जुने जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जर विचारलं तर सगळे सांगतील की हो असा कार्यक्रम इथे झाला होता. मग मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक झाली. शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. अहिल्यानगर जिल्ह्यासंदर्भात या बैठकीमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी उपस्थिती लावलेली होती. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जावं अशी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवरती जोरदार हल्लाबोल आहे.
भारतीय जनता पक्ष म्हणजे चेटकी नसून इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते खाणं ही भाजपची प्रवृत्ती असल्याचा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. आपल्या मुलीची हत्याच झाली ही आत्महत्या नाही असा आरोप फलटणमधील डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी केलाय. तर या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही तिच्या कुटुंबियांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांचा दौरा होता आणि त्याआधीच आरोपी सरेंडर झाला, पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाला असा पीडितेच्या भावाचा आरोप आहे. तर न्यायासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत. लवकरात लवकर एसआयटी समितीची स्थापना करण्यात यावी. त्याशिवाय आम्ही फलटणला जबाब द्यायला जाणार नाही आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा. माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते CDRमध्ये चेक करण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा. आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी. कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग 2 दिवस तो एवढं फिरत राहिला. यांनी 5 पथकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले, पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले. मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झालं असं आम्ही पाहतो. आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत. एवढं असून तो रात्री 12-12:30 वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपतीये, त्यामुळे त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. 3 दिवसांच्या चौकशीमध्ये कोणती माहिती हाती लागली हे पोलीस न्यायालयामध्ये सांगणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय नवीन माहिती समोर येणार, पोलीस कोठडीमध्ये आणखी किती वाढणार, कोर्ट काय मत मांडणार याकडे लक्ष लागलंय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज बीडचे वडवणी शहर बंदची हाकही देण्यात आलेली आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी, तसंच सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी वडवणी बंदची हाक ही देण्यात आली आहे. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला डॉक्टर PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यासोबत संपर्कात होती. फोनवरून बनकर आणि बंदनेसोबत डॉक्टर महिलेचं बोलणं आणि चॅटिंग सुरू होतं अशी माहितीही पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर फलटणमधील एका कुटुंबानं अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. फलटणमधील विवाहित मुलीनं आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. शवविच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी मृत महिला डॉक्टरवरती कोणाचा दबाव होता का याची चौकशीची मागणीही कुटुंबियांनी केली आहे. 2021 मध्ये मुलीचं लग्न अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्यासोबत झालं. मात्र लग्नानंतर मुलीचा छळ होत असल्याचा आरोप तिची आई भाग्यश्री पांचगणे यांनी केलाय. 19 ऑगस्ट 2025ला दीपालीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान दीपालीच्या शवविच्छेदन अहवालावरती मृत महिला डॉक्टरची सही आहे, त्यामुळे हा अहवाल बदलण्यात आल्याचा आरोप दीपालीच्या कुटुंबियांनी केलाय. मला पूर्ण संशय आहे की माझ्या पण मुलीचा पीएमचा रिपोर्टवरती त्या डॉक्टरांची सही आहे. मला पण असं वाटतं की माझ्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा यांनी बदललाय. त्यांच्यातले सगळे असे हे स्ट्रॉंग माणसं आहेत, राजकीय नेते त्यांच्यात निंबाळकर आहेत ते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांना पण दबाव आला असेल की ह्याच्या माझ्या मुलीचा पण रिपोर्ट बदलायसाठी त्यांना दबाव आला असं मला 100% वाटतं. मी आज जे भेटला ऍडिशनल मॅडमला तर काय त्यांनी काय आश्वासन काय दिलं ते म्हणले आम्ही पेपर मागून घेऊ आणि विचार करू या गोष्टी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आपल्या पत्रकार परिषदेत साताऱ्यातील ननावरे दाम्पत्याचा एक व्हिडिओ दाखवला. नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यात त्यांनी निंबाळकरांचं नाव घेतलेलं होतं. ननावरे दाम्पत्यानं आत्महत्या का केली असा सवाल आता सुषमा अंधारेंनी विचारलाय. संग्राम निकाळजे त्याला मदत करणार रणजित सिंह नाईक निंबाळकर. संग्राम निकाळजे काही दिवसापूर्वी अंबरनाथ इथे आला आणि त्यांनी येथील काही
राजकीय व्यक्तींना संपर्क करून माझ्या कुटुंबाला मला वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला आणि मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचं, माझ्या पत्नीला खोट्या केसेसमध्ये अडकवायचं खूप मोठं षडयंत्र त्यांनी केलं. माझं कुटुंब संपवण्याचा प्लॅन केला आहे. त्यामुळे आम्ही आमच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संबंधितांनी याची चौकशी करून यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत. रणजित निंबाळकरांवर आरोप केल्याप्रकरणी सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आलाय. सुषमा अंधारे, जयश्री अगवणे यांच्यावरती 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा हा निंबाळकरांनी केलाय. 48 तासांमध्ये सुषमा अंधारेंनी माफी मागावी अशी नोटीस निंबाळकरांनी पाठवली आहे. त्यावरती प्रतिक्रिया देताना अंधारे यांनी आपण माफी मागणार नाही तर न्यायालयीन लढाई लढू असं म्हटलंय. सुषमा अंधारे, जयश्री अगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याच्या प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे. आता सुषमा अंधारेंनी जो काही पहिल्यांदा आरोप केला की दादांनी 277 FIR दाखल केलेले आहेत, हे संपूर्णतः खोटं आहे. एक देखील गुन्हा रणजित दादांनी कुठल्याही ऊस मुकादमाविरुद्ध दाखल केलेला नसताना देखील सुषमा अंधारे यांनी खोटं आणि बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी 277 गुन्हे फलटण पोलीस स्टेशनमध्ये ऊस मुकदमांविरुद्ध दाखल केलेले आहेत. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवरती आणखी एक आरोप करण्यात आलाय. बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख रणजितसिंह निंबाळकर यांनी आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचा त्यांनी आरोप केलाय. आगवणे कुटुंबातील वर्षानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतरचा रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. मुलगी खासदारांची माफी मागत सगळं थांबवण्याची विनंती करतानाचा व्हिडिओ हा समोर आलाय. तर सुसाईड नोटमध्ये देखील रणजित निंबाळकरांसह अन्य काही लोकांचा उल्लेख केलेला आहे. या प्रकरणी मेहबूब शेख यांनी आरोप केलाय. आगवणे जो तुमच्या पक्षाचा विधानसभा लढलेला माणूस आहे, आज 3 वर्ष झाले तो जेलमध्ये. त्याच्या बायकोवर सातत्याने केसेस केल्या जातात. त्याची बायको जर कोर्टामध्ये त्या ठिकाणी ताई बसलेल्या असल्या तर तिथं याचा भाऊ रणजित निंबाळकरचा निंबाळकर, त्याचा PA राजेंद्र शिंदे आणि हे रोहित नागटिळे ज्यांनी फोन लावून दिला खासदारांना आणि खासदारांनी तिथं तिला हिणवलं की तू बीडची आहे म्हणून अशा पद्धतीनं वागतेस का, दम दिला तिला. हेच ते 2 PA आहेत आणि हाच तो निंबाळकर आहे जो खोटे गुन्हे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल करतो. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून माजी भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावरती थेट विरोधकांकडून आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड इथं माध्यमांशी बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली. आरोप करणं हे फार सोपं असतं, मात्र सगळं सखोल चौकशी होऊन सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय. तपास यंत्रणेला आपलं काम करू द्या, आम्हीही गप्प बसलेलो नाही, निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम करणार अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. सिव्हिल सर्जन आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक युवरा करपे वैद्यकीय टीमशी चाकणकरांनी चर्चा केली आणि या प्रकरणामध्ये कुणाचा राजकीय दबाव होता का, रिपोर्ट बदलण्यासाठी कुणी दबाव टाकत होतं का, याबाबत चाकणकरांनी माहिती घेतली. तर बलात्काराच्या आरोपांबाबत CDR आणि लोकेशन काढून तपासणी केली जाईल असं चाकणकर म्हणाल्या. या संपूर्ण प्रकरणाकडे राज्य महिला आयोगाचं लक्ष असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे.
त्यावेळेस प्रशांत बनकरचे की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे. महाराष्ट्र भाजपच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन पार पडलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजनाचा हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह भाजपचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. दिल्लीतील भाजपच्या पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवरती मुंबईत देखील सुसज्ज इमारत ही उभारली जाणार आहे. 55,000 स्क्वायर फुट का एक कार्यालय, जिसमें लाइब्रेरी भी है, 6 मीटिंग रूम भी है, कॉन्फ्रेंस रूम भी है, 400 सीट का ऑडिटोरियम भी है, और सबसे विशेष प्रदेश अध्यक्ष का ऑफिस तो है ही है, मुख्यमंत्री का भी ऑफिस बनाया है, जो हमेशा मुख्यमंत्री जी को याद कराएगा कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री एक कार्यालय से ही चुनकर महाराष्ट्र शासन की धुरा संभाळली. अमरावतीतील राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यात होणारे राजकीय वाद हा काही नवा विषय नाही. मात्र यावेळी रंगलेल्या वादाचं कारण राजकीय नाही तर वेगळंच आहे. आणि यंदा वादाचं निमित्त ठरलंय ते दिवाळीत वाटलेल्या किराणा किटचं. राणा दाम्पत्यांनी दिवाळीनिमित्त किराणा मालच्या किटचं वाटप केलं. यावेळी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या घरी देखील त्यांनी हे किट पाठवलं. यावरून त्या चांगल्याच संतापल्या. या किटच्या पिशवीवरती चित्रविचित्र फोटो असून या किराणा मालाचा दर्जा चांगला नसल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलंय. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदा देखील यशोमती ठाकूर यांच्या घरी मिठाई आणि किराणा किट पाठवल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं. परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल. माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे. मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. पहिला हेच सांगणं आहे, तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट द्यायची, याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही. एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे. पण मला द्वेष केला तरी मला काही ते चिंता नाही आहे. एक बहीण म्हणून नेहमी एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे. कालचं उत्तर एका शेतकऱ्याच्या मुलीचं उत्तर होतं. तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला नाही कल्पना काय अवस्था झालेली आहे आणि तुमची कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती. तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही जरा व्यवस्थित विचार करा की तुम्ही काय करताय. ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेला तुम्ही नाचगाण्यांमध्ये बिझी होता, दांड्या खेळण्यांमध्ये बिझी होता. हे साऱ्या जगानं बघितलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात 43,000 कोटींचा खर्च झालाय. आरटीआय मधून ही माहिती समोर आली. एप्रिल 2025 मध्ये सर्वाधिक 2.47 कोटी महिला या लाभार्थी होत्या. मात्र जून 2025 पर्यंत लाभार्थी आणि वितरित रकमेची संख्या ही सुमारे 9% घटलेली आहे. निकषांच्या आधारावरती 2.5 लाख महिला यातून वगळल्या गेल्या. यामुळे राज्याची सुमारे 340 कोटींची बचत झाली. आर्थिक अंदाज वित्त वर्ष 2025-26 साठी सरकारनं या योजनेसाठी 36,000 कोटी इतका निधी ठेवलेला होता. मात्र पहिल्या वर्षातील सरासरी मासिक खर्च 3,587 कोटी इतका होता. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या निकषांच्या आधारावरती आणखी कमी न झाल्यास या योजनेच्या निधी वितरित करण्याचं राज्य सरकार समोर मोठं आव्हान असणार आहे. लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयातून आणलेल्या वाघनखांचं आजपासून कोल्हापुरात प्रदर्शन होत आहे. शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी शिवप्रेमी आणि नागरिकांना ऐतिहासिक वाघनखं पाहता येणार आहेत. सातारा, नागपूरनंतर आता कोल्हापुरात वाघनखं आणि शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन होत आहे. शाहू जन्मस्थळ परिसरात गेल्या महिनाभरापासून या प्रदर्शनाची तयारी सुरू होती. शिवशस्त्र शौर्य गाथा या संग्रहालयाचं उद्या
मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ आहे. त्या ठिकाणी हे संग्रहालय उभा करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये खास करून जे लंडनहून शिवकालीन वाघनखं आणलेले आहेत त्याचं प्रदर्शन आहे ते उद्यापासून सुरू केलं जाणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन आणखी काही शस्त्र आहेत, जी महत्त्वाची शस्त्र आहेत, जी दुर्मिळ शस्त्र आहेत, त्याचं देखील प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर ही जी वाघनखं आहेत ही साताऱ्यावरून नागपूरला गेली आणि नागपूरवरून कोल्हापूरमध्ये आलेली आहेत आणि पुढची 6 महिने ही शिवकालीन वाघनखं आहेत ती या ठिकाणी पाहण्यासाठी कोल्हापूरकरांना, शिवभक्तांना या ठिकाणी पर्वणी मिळणार आहे. खरं तर या कार्यक्रमाची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. उद्या मंत्री आशिष शेलार त्याचबरोबर खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम आहे तो होणार आहे आणि उद्यापासूनच ही शिवकालीन वाघनखं आहेत ती पाहायला मिळणार आहेत. कोल्हापुरातील ज्या सर्व शाळा असतील, त्याचबरोबर महाविद्यालय असतील, शिवभक्त असतील, या सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ही जी शिवकालीन वाघनखं आहेत ती पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. त्याचबरोबर शिवकालीन काही शस्त्र आहेत ती देखील या ठिकाणी पाहण्यासाठी उभं राहावं आणि याची सगळी तयारी आहे ती या शाहू जन्मस्थळ या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये